मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षू आता अगदी गाढ झोपलेली असते. तेवढ्यातच कुणीतरी दरवाजा ठोठवतं. म्हणून ती विचारते कोण आहे. तेव्हा सार्थक म्हणतो अगं मीच आहे सार्थक दादा. आता पटकन दार उघड. अक्षू आता पटकन उठते आणि दार उघडते. विचारते काय झालं, आनंदी वहिनीला काही त्रास होतोय का, मी काही मदत करू शकते का तिला, बोल ना, तिचं काही काम आहे का. म्हणतो गप्प बस, तुझे प्रोजेक्टचे जे रंग होते ते कुठे आहेत. तेव्हा अक्षू म्हणते हो आहेत ना तिथे टेबलवर ठेवलेत. सार्थक म्हणतो किती वेळ झालाय मी तुला विचारतोय रंग कुठे आहेत. तुझं सामान सुद्धा असं अस्ताव्यस्त पडलेलं असतं, मला ना तुझं कामच पटत नाही असं म्हणून सार्थक पटकन तिच्याकडून आता रंग घेतो. त्यावरती ती विचारते कशाला हवेत तुला हे रंग. तेव्हा सार्थक म्हणतो एक खडूस मुलगी आहेत ना, तिच्या मला आयुष्यामध्ये रंग भरायचे आहेत. तेव्हा अक्षू त्याच्याकडे पाहतच राहते. तिला समजून जातं नक्की याला काय म्हणायचंय. दुसऱ्या दिवशी आनंदी आता झोपेतून उठते. सार्थक तिच्यासाठी गरमागरम चहा घेऊन येतो आणि तिला गुड मॉर्निंग असं म्हणतो. तेव्हा आनंदी म्हणते अहो तुम्ही चहा का घेऊन आलात, मी गेले असते ना खाली. सार्थक म्हणतो राहू द्या तो, आणि तुम्ही आज चांगलंच फ्रेश दिसताय, काल तुमची झोप झाली नव्हती ना. तेव्हा आनंदी म्हणते हो, तुम्ही जो मास्क आणला ना त्यामुळे जरा बरंच झालं, म्हणजे आज मला जरा फ्रेश वाटतंय. तेव्हा सार्थक म्हणतो की माझी झोप पण झाली. तेव्हा सार्थक म्हणतो ठीक आहे. आनंदी म्हणते पण रात्री मला तुमचा आवाज येत होता, जिद्दी हट्टी असं काहीतरी. तर आता सार्थक गडबडतो आणि म्हणतो की मी कुठे काय बोललो, ते मला बरळायची सवय आहे. मी रात्रीचं झोपेत ना असा खूप बरळत असतो, कारण की दिवसभर कामाचा खूप स्ट्रेस असतो ना, त्यामुळे मला काय होतं ना मी रात्रीचा असं बोलत असतो जे काम झालं त्याबद्दल. तेव्हा आनंदी म्हणते ठीक आहे. सार्थक म्हणतो तुम्हाला कोणत्या सवयी आहे. काही लोकांना झोपेत लात मारायची सवय असते, काही जण घोरतात, काही जण झोपेत चालतात, यापैकी तुम्हाला कोणती सवय आहे. आनंदी म्हणते कोणतीच नाही असं म्हणून ती आता कपाटाकडे जाते आणि तिचा ड्रेस घेत असते. ती म्हणते माझ्या ड्रेसचा रंग तर व्हाईट होता, मग हा अचानक जांभळा कसा झाला. सार्थकला आता सारखी विचारू लागते. सार्थक म्हणतो मी कसा देईल हा रंग, मला काय माहीत. तो आता खोटं बोलतो. तेव्हा आनंदी म्हणते सर खरं सांगा, माझा ड्रेस पांढऱ्या रंगाचा होता, तुम्ही असं का केलं. तेव्हा आनंदी आता चिडते. तेव्हा तो म्हणतो की हो ठीक आहे, मी दिला तो रंग, तुम्ही जसे त्या मास्कचे मला 200 रुपये दिलेत ना, तसं या रंगाचे 10 रुपये देऊन टाका, म्हणजे ड्रेस तुमचा, रंग माझा, सगळं काही सॉर्ट आऊट होईल. तेव्हा आता आनंदी म्हणते सर तुम्ही पण ना, असं म्हणून ती आता ड्रेस चेंज करण्यासाठी जाते. तर सार्थक तिच्याकडे पाहून हसतो. तर आता दुसरीकडे शकू म्हणते काय हो केदार सर, आज सरांनी तर सगळ्यांना जांभळ्या रंगाचे ड्रेस घालून यायला सांगितले होते, मग तुम्ही असा व्हाईट रंगाचा कुर्ता का घातला. तेव्हा आता तो विचारतो तू इथे कशी. तेव्हा मी इथे पुन्हा कामासाठी आले आहे, सार्थक सरांनी मला बोलवलंय असं ती म्हणते. तेवढ्यात असते ते बेनारे देखील येतात आणि ते केदारला म्हणतात तुम्ही नका मध्ये बोलू, पण सार्थक सरांनी स्वतः परमिशन दिली आहे. त्यानंतर आता शकू तेथून जाते. तर केदार लगेच रेश्माला फोन करून तुझ्यासाठी बॅड न्यूज असल्याचं सांगतो. तर दुसरीकडे आनंदी आता कपडे चेंज करून येते. तेव्हा सार्थक हा तिच्याकडे पाहतच राहतो. ती स्वतःला आरशात निहाळते आणि आपली आवरत असते. तेव्हा सार्थक एकटक अगदी तिच्याकडे पाहू लागतो. तेव्हा ती विचारते सार्थक सर तुम्ही काय पाहताय. तेव्हा तो म्हणतो की तुम्हाला. आनंदी आता त्याच्याकडे पाहते आणि म्हणते काय म्हणालात. तेव्हा सार्थक म्हणतो काही नाही, मी असंच आपलं, तो विषयच टाळतो आणि म्हणतो की मी जो तुमच्या ड्रेसला रंग दिलाय त्यामुळे कपडा आकसला वगैरे नाही ना. तेव्हा आनंदी म्हणते हो कपडा कसा आकसेल. सार्थक आता खूप बडबड करू लागतो. ते पाहून आनंदी म्हणते सर एवढं का केलं तुम्ही माझ्यासाठी. तेव्हा सार्थक म्हणतो तुम्हाला आवडतात ना नवरात्रीचे 9 रंग, अहो तुम्ही ते प्रेझेंटेशन दिलं होतं ना मागे, ते प्रेझेंटेशन कसं गाजवूनच टाकलं होतं, त्यामुळे मी म्हणालो की तुम्हाला नवरात्रीचे रंग आवडत असतील. आनंदी म्हणते तुमचं आपलं काहीही असतं. सार्थक एवढी बडबड करतो ते पाहून आता आनंदी म्हणते की सार्थक सर तुम्ही ना वकील असायला हवं होतं. सार्थक म्हणतो अक्षू पण नेहमी मला असंच म्हणत असते, पण वकील असतो तर तुम्हाला प्रॉब्लेम झाला असता, म्हणजे तुम्हाला कानात बोळे घालून झोपावं लागलं असतं, नाहीतर मी रात्रीचंच बरळत राहिलो असतो. तर आनंदी आता खूप हसत असते. मग त्यानंतर म्हणते पण तुम्ही वकील असता तर मला भेटला नसतात. तेव्हा सार्थक म्हणतो असं नाहीये, ही जोडी अगोदर जमलेली असते, देव बरोबर त्यांना कसंही भेटवतोच. तेव्हा आनंदी आणि सार्थक एकमेकांना
एकमेकांकडे पाहतच राहतात. आता आनंदी पुन्हा पुन्हा त्याचे आभार मानत म्हणते की सर, बरं झालं तुम्ही मला काम करण्यासाठी पुन्हा एकदा परमिशन दिलीत, ऑफिस जॉईन करायला सांगितलं. आता आई अण्णांचं घर सावरण्यासाठी मला त्यांना थोडी मदत करता येईल आणि स्वतःचे जे खर्च आहेत ते भागवण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे असतील. तेव्हा सार्थक म्हणतो हो, तुमचं बरोबर आहे. आता सार्थक पुन्हा एकदा तिला खुणावून सांगतो की टिकली लावायची राहिली आहे. तेव्हा आनंदी आता आरशात पाहते आणि टिकली लावते. त्याला खुणावून विचारते बरोबर ना? तेव्हा सार्थक म्हणतो की हो. आता आनंदी पुढे जाते तर सार्थक डोक्याला हात लावतो आणि खूप हसतो. तर इकडे रेश्मा ही घरी आलेली असते. तेव्हा ती सुधा आणि वृंदाला म्हणते अहो आनंदी आज ऑफिसला जाणार आहे. हे ऐकताच आता सुधा आणि वृंदाच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते. तेव्हा वृंदा लगेच बडबड करू लागते की सार्थक आजकाल आपलं काहीच ऐकत नाही. अगं सुधा, तू तरी काहीतरी बोलायला हवं, कारण की तुला माहिती आहे का, अगं पहिलीने सुद्धा असंच केलं. आली घरामध्ये आणि आदर्शला चांगलीच भूल पाडली. आदर्शला भुरळ पाडून तिने चांगलंच त्याच्याकडून हे तिच्या मनासारखं करून घेतलं आणि मग नंतर आता सार्थकचं सुद्धा तेच होणार आहे. मी तुला शब्द देते, ह्या आनंदीने आपल्या सार्थकवर खूप भुरळ पाडली आहे. त्यामुळे आता तूच बघ पुढे काय करायचं, कारण तू तर तिला ऑफिसमध्ये जाण्याची परमिशन दिली नव्हती. आता सुधाचे कान या दोघीही भरवू लागतात. तेव्हा आता तेथे आनंदी आणि सार्थक हे दोघेही येतात. वृंदा म्हणते की बघ आलेत ते दोघे. आता रेश्माला पाहता सार्थक विचारतो रेश्मा तू इथे? वृंदा म्हणते हो, मीच तिला बोलवलंय, कारण आज नवरात्र असल्यामुळे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. सगळेजण आता येतच असतील. आनंदी म्हणते आज हळदी कुंकू आहे, मला तर माहीतच नव्हतं. तर आता वृंदा म्हणते तुला कसं माहीत असणार, आल्यापासून तर तू रूममध्येच आहे, आपलं नुसतं बसायचं तिथे. तर आता सार्थकला खूप राग येतो. वृंदा ही तोंड वाकडं करून आनंदी बरोबर बोलत असते. तेव्हा आता रेश्मा मुद्दामच विचारते सार्थक तू कुठे चालला आहेस, तुम्ही दोघे कुठे बाहेर चालला आहात का? तेव्हा सार्थक म्हणतो हो, आम्ही ऑफिसला चाललोय. आता सुद्धा खूपच रागात त्याच्याकडे पाहत असते. सार्थक जरा घाबरतो आणि म्हणतो आई मी तुला सांगणारच होतो. तेव्हा मिसेस राजाध्यक्ष म्हणायचं मला, असं रागातच सुद्धा म्हणते. आता सार्थक म्हणतो मिसेस राजाध्यक्ष मी तुम्हाला सांगणारच होतो की आज ॲक्च्युली आम्ही ऑफिसला जाणार आहोत. तेव्हा ती म्हणते की काही गरज नाही आहे सांगायची, आज घरात हळदी कुंकू आहे. ही थांबली असती तर बरं झालं असतं, एवढंच तुला सांगायचंय. तेव्हा सार्थक आनंदी आता सुधाकडे पाहतच राहतात. तर आता आनंदी म्हणते सर तुम्ही ऑफिसला जा, मी नंतर येते. सार्थक म्हणतो कशा येणार? तेव्हा रेश्मा म्हणते मी ड्रॉप करते ना तिला, तू नको काळजी करूस. तेव्हा आता सार्थक आनंदीचा निरोप घेऊन तेथून जातो. आनंदी सुधाला म्हणते बरं झालं, मला आज थांबायचंच होतं, आज हळदी कुंकू आहे ना म्हणून. थँक्यू आई, असं म्हणून ती आता सुधाबरोबर बोलू लागते. पण सुधा आता तिच्याबरोबर काहीच बोलत नाही. तेव्हा ती सर्वांना कामं सांगते, आनंदीला एकटीलाच तेथे ठेवते. तर आता दुसरीकडे अण्णा हे फोनवर बोलत असतात. तर शलाका आता देवघरात पूजा करत असते. तर तेथे सानू आणि लीना देखील बसलेले असतात. मनोज मात्र खूप चिडतो आणि म्हणतो की काय चाललंय तुमचं, अरे मला व्यवस्थित काम तरी करू द्यात. तेव्हा आता मनोजचा हा आरडाओरडा ऐकून सगळेजण खूपच घाबरतात. तेव्हा सानू देखील लीनाला मिठी मारते. तेव्हा तो म्हणतो की बाजार भरलाय का इथे, आज सबमिशन आहे आणि सानूला टीव्ही पाहायचा आहे, तुम्हाला इथे देवघरात पूजा करायची आहे, ती जोराजोरात घंटी वाजवायची आहे, त्याचबरोबर अण्णांनाही इथेच फोनवर बोलायचं, एवढ्याशा लहान घरात कसं ॲडजस्ट करायचं. ती आनंदी तिकडे मोठ्या घरात बसली आईश करत, असं म्हणून आता मनोज पुन्हा एकदा आनंदीवर निशाणा साधतो आणि तिलाच खूप काही बोलत असतो. तेव्हा अण्णाही खूपच चिडतात आणि म्हणतात की अरे ती काय तिकडे आईश करायला नाही गेली. तर लीना म्हणते अहो तुम्ही समजून का घेत नाही, आनंदीमुळे काहीच झालं नाही, आपण सुखाचे 2 घास खातोय ना. तेव्हा मनोज म्हणतो तुला समजतं का, लोक लहान घरातून मोठ्या घरात जातात आणि आपण मोठ्या घरातून लहान घरात आलोय, नेहमी आपणच ॲडजस्ट करायचं, कुणामुळे, फक्त आनंदीमुळे. तेव्हा आता आनंदीला सारखं सारखं बोलत जाऊ नका असं लीना रागातच म्हणते. तेव्हा तू तिची बाजू घेत जाऊ नको, मला कुणाबरोबर बोलायचंच नाही, तू सारखी त्या आनंदीला पाठीशी घालते म्हणून हे सगळं काही होतं, असं म्हणून मनोज हा लॅपटॉप घेऊन बाहेर जातो. तेव्हा सर्वांनाच टेन्शन येतं. दुसरीकडे आता आनंदी किचनमध्ये जाते आणि शलाकाला विचारते ताई मी काही मदत करू का? तेव्हा ताई वगैरे मला काही माहीत नाही, तू मला ताई म्हणायचंच नाही, तुझी लायकी तरी काय आहे असं शलाका म्हणते. तू मला मदत करू नको असं म्हणून आनंदीला ती सांगते की अजिबात तू किचनमध्ये यायचं नाही, असं म्हणून ती आनंदीसाठी तिथे लक्ष्मण रेषा आखते.
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आनंदी सर्वांना हळदी कुंकू लावणार असते, तेव्हा ते हळदी कुंकवाचं ताट सुद्धा रागातच तिच्याकडून घेत म्हणते की हे रेश्मा काम करणार. तेव्हा आता आनंदीला खूप वाईट वाटतं. तेव्हा तुमची सून तर आनंदी आहे ना, असं सगळ्या बायका विचारू लागतात. तेव्हा सार्थकची भावी बायको ही रेश्मा असणार आहे असं आता रागातच सुद्धा सर्वांना म्हणते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.